सदैव सत्यासोबत। सातपुड्यातील व तोरणमाळ वन क्षेत्रातील विविध वन्य प्राण्यांचे निरीक्षण नोंदवण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गानुभव उपक्रम राबवण्यात आला। त्यासाठी वन विभागाने 41 ठिकाणी मनोरे उभे केले होते। त्यात तोरणमाळ वन क्षेत्रातील खंडकी, कालापाणी, तोरणमाळ या ठिकाणी 4 बिबट्यांचं दर्शन झालं, तर विविध ठिकाणी 73 प्राण्यांची नोंद करण्यात आली। दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने बहुतांश वन्य प्राणी फिरकलेच नाहीत। परिणामी जंगलात बिबट्यासह अनेक जातींच्या मांसभक्षी व तृणभक्षक प्राण्यांचा वावर असतानाही त्यांचं निरीक्षण नोंदीत अधिवास दिसून आला नाही। निरीक्षण प्रभावीपणे करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने उघड्या डोळ्यांनी नोंदी घेण्याचं नियोजन केलं होतं। 80 कर्मचाऱ्यांनी रात्रभर जंगल परिसर व विशेषतः तोरणमाळ, खंडकी, कालापाणी, बिलगाव, खापरखेडा, घाटली, कोळपांढरी या ठिकाणी रात्री हमखास वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात। रात्रभर मचाणावर वन्य कर्मचाऱ्यांनी वन्य प्राणी पक्ष्यांबाबत आपले निरीक्षण नोंदवले। बिटनुसार नेमून दिलेल्या ठिकाणी वन अधिकारी कर्मचारी हजर होते। उपविभागीय वन अधिकारी संजय साळुंखे, वन क्षेत्रपाल महेश चव्हाण व शिवाजी रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण नोंदीचा हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला। जंगलात शिकार रोखण्यासाठी बीटनिहाय गस्त बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वन्य प्राण्यांचा वावर स्पष्टपणे दिसून येतो। यामुळे शिकाऱ्यांकडून या दरम्यान प्राण्यांच्या शिकारींचा प्रयत्न होत असतो। शिकारीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण जंगल परिसरात बीटनिहाय गस्त घालण्यात आली। वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीला स्थानिक वन मजूरही तैनात होते। वन्य प्राण्यांचे दर्शन न झाल्यानं निष्कर्ष निघाला नाही। सातपुड्यांच्या जंगलात बिबटे, मोर, ससे, कोल्हे, रानडुक्कर, टिवटी, तरस, उदमांजर, खोकड अशा वन्य प्राण्यांचा वावर आहे। जंगल क्षेत्रात वाढत्या मानवी हस्तक्षेपांचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झालाय का? वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे की घट? नवीन कोणता प्राणी दाखल झाला आहे का? अशी विविध प्रकारची माहिती या निरीक्षण नोंदीतून मिळणार होती। मात्र बिबट, रानडुक्कर, ससे, तरस व मोरांचा थवा वगळता इतर कुठल्याही वन्य प्राण्यांचं दर्शन होऊ न शकल्यानं ठोस निष्कर्ष निघाला नाही। केवळ 4 बिबटे, 23 तरस, 16 कोल्हे, 7 ससे, 5 मोर व इतर अशा एकूण 73 पशुपक्ष्यांची नोंद होऊ शकली। ढगाळ वातावरणामुळे प्राण्यांची संख्या रोडावली। पाणवठ्यावर येणाऱ्या वन्य प्राण्यांची संख्या ढगाळ वातावरणामुळे रोडावली होती। तोरणमाळ वन क्षेत्रातील मचाणावरून निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यात आला। 12 मेला दुपारी 2 वाजल्यापासून 13 मेच्या दुपारी 1 वाजेपर्यंत निसर्गप्रेमी व वन कर्मचाऱ्यांनी मचाणावरून वन्य प्राण्यांच्या नोंदी घेतल्या। परंतु ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे पाणवठ्यावर येणाऱ्या वन्य प्राण्यांची संख्या रोडावली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.